नमस्कार. भारताचे माजी क्रिकेटपटू, कसोटीपटू दिवंगत रमण लांबा यांचा 2 जानेवारीला जन्म झाला होता. आज म्हणजे 2 जानेवारी 2026ला त्यांचा 66वा जन्मदिवस. रमण लांबा हे त्यांच्यातल्या क्रिकेटच्या प्रतिभेसाठी, कौशल्यासाठी, ग्लॅमरसाठी आणि 1990 साली आयर्लंडमधल्या एका सामन्यादरम्यान प्रेक्षकांमधल्या एका मुलीबरोबर जडलेल्या प्रेमासाठी आणि त्यानंतर अवघ्या काही महिन्यात त्या आयरिश मुलीचं संपूर्ण नाव किम रमण लांबा असं घडलेल्या एका तत्कालीन आश्चर्याच्या लग्नासाठी खूप गाजलेलं. 1990 सालच्या दरम्यान अनेक शालेय मुलांच्या वह्यांवर रमण लांबांचा फोटो अगदी हमखास दिसायचा आणि दुर्दैवाने 23 फेब्रुवारी 1998ला बांगलादेश प्रीमियर लीगमधल्या एका दुर्घटनेतला त्यांचा अकाली मृत्यूसुद्धा सगळ्यांच्या स्मरणात आहे. रमण लांबा यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द तशी छोटीशीच, पण तिची सुरुवात दमदार झालेली आणि एक सलामीचा फलंदाज म्हणून दमदार झालेली. सलामीचा फलंदाज म्हणून त्यांनी एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांचं आगमन दिमाखात केलेलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्याच एकदिवसीय मालिकेत ते मालिकावीर ठरले होते. या पदार्पणाच्या मालिकेत त्यांनी 1 शतक आणि 2 अर्धशतकं झळकावली आणि कृष्णमच्चारी श्रीकांत यांच्यासोबत 2 शतकी सलामीच्या भागीदाऱ्या रचल्या होत्या. त्यावेळी भारतीय क्रिकेटप्रेमींना एक खंदा ओपनर गवसलाय असंच वाटलेलं. त्यांनी भारतासाठी 4 कसोटी आणि 32 एकदिवसीय सामने खेळले आणि एक आक्रमक, आत्मविश्वासू सलामीवीर म्हणून ओळख निर्माण केली. वेगवान गोलंदाजीला सामोरे जायला ते बिलकुल घाबरायचे नाहीत. ही सुद्धा भारतासाठी खूप जमेची बाजू होती. 1990च्या सुरुवातीला त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळायचं थोडं बंद झालं, पण त्यांनी क्रिकेट सोडण्याऐवजी त्यांचा खेळ परदेशात नेला आणि विविध परदेशी साखळी स्पर्धांमध्ये खेळायला सुरुवात केली. तिथलेही ते तितकेच स्पर्धात्मक आणि पूर्णपणे समर्पित होते अशा बातम्या अधनंमधनं वृत्तपत्रामधनं झळकायच्या. अशाच परदेशी साखळी स्पर्धांमधली एक स्पर्धा म्हणजे 1998 सालची बांगलादेश साखळी स्पर्धा किंवा बांगलादेश प्रीमियर लीग. या स्पर्धेत एका सामन्यात खेळाचे शेवटचे 3 चेंडू शिल्लक होते. रमण लांबा फॉरवर्ड शॉर्टलेगवर क्षेत्ररक्षण करत होते. फॉरवर्ड शॉर्टलेगसारख्या क्रिकेट मैदानावरच्या अत्यंत संवेदनशील जागांपैकी एका जागी रमण लांबा यांनी केवळ 3 बॉलच तर राहिलेत असा विचार करून हेल्मेटच मागवलं नाही. यानंतर बांगलादेशचा तत्कालीन युवा फलंदाज आणि नंतर कसोटीपटू बनलेल्या मेहराब हुसेनच्या एका जोरदार फटक्याने त्यांच्या डोक्याला इजा झाली. त्याचा आघात इतका तीव्र होता की चेंडू रमण लांबा यांच्या डोक्याला आपटून यष्टीरक्षकापर्यंत पोचला किंवा क्रिकेटच्या भाषेतच म्हणायचं तर रिकोशिएट झाला. तेव्हा मैदानावर उपस्थित असलेले बांगलादेशचे माजी कर्णधार अमिनुल इस्लाम यांना रमण लांबांचे त्या आघातानंतरचे धक्कादायक शब्द ऐकू आले. बुल्ली मैं तो मर गया, म्हणजेच बुल्ली आता मी मेलो. अमिनुल इस्लाम यांचं टोपण नाव बुल्ली होतं. त्यामुळे रमण लांबांना सुद्धा थोडं विनोदानंच ते बोलत होते असं वाटलं. तो फटका तितका जोरदार नसेल आणि दुखापत फारशी गंभीर नसेल असाच तेव्हा काही सेकंद सगळ्यांचा समज झालेला. आधी दुखापत फारशी गंभीर वाटलीच नाही, पण काही सेकंद गेल्यावर नुकसान खूपच गंभीर होतं हे लक्षात यायला लागलं. रमण लांबा यांना अंतर्गत रक्तस्राव झाला आणि लवकरच ते कोमात गेले. अथक वैद्यकीय प्रयत्नानंतरही घटनेच्या 3ऱ्या दिवशी म्हणजे 23 फेब्रुवारी 1998ला त्यांचं निधन झालं. मैदानावर झालेल्या अपघातामुळे प्राण गमावणारे रमण लांबा हे तोपर्यंतच्या नोंदणीकृत क्रिकेट इतिहासामधले 3रे क्रिकेटपटू होते. त्यानंतर 27 नोव्हेंबर 2014ला ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट मैदानावरील फिल ह्यूजचा मृत्यू ही सोशल मीडिया सक्रिय झाल्यानंतरची घटना असल्याने ती तशी सर्वत्र वेगाने पसरली होती आणि आजही ती स्मरणात आहे, दुःखी करते. 1998 साली रमण लांबा यांच्या मृत्यूनंतर क्रिकेट जगतात मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर खेळाडूंच्या सुरक्षेविषयी आणि सुरक्षेबद्दल तसंच जवळ क्षेत्ररक्षण करणाऱ्यांसाठी संरक्षक उपकरणांच्या अनिवार्य वापराविषयीच्या चर्चांना गती मिळाली. तरीही क्रिकेटमध्ये हेल्मेट सक्ती नव्हती आणि ते अत्यावश्यक पण तरीही ऐच्छिक असाच घटक राहिलं.
रमण यांच्या जाण्यानं क्रिकेट विश्व हळहळलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी दिल्लीत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं दिवंगत कसोटीपटू रमण लांबा यांच्या कुटुंबियांसाठी एका आंतरराष्ट्रीय सामन्याचं आयोजन केलं होतं. या सामन्यातल्या प्रेक्षकांच्या तिकिटाचा निधी आणि खेळाडूंनी त्यांची मॅच फीसुद्धा रमण लांबा यांच्या कुटुंबियांना समर्पित केली होती. रमण लांबा यांच्या आयरिश वंशाच्या पत्नी किम लांबा यांनी मैदानावर येत म्हणजे त्यांना विशेष निमंत्रित केलं होतं. त्या आल्या आणि तो निधी त्यांना एका धनादेशाद्वारे सुपूर्द करण्यात आला होता. रमण आणि किम लांबा यांना कामरान आणि जस्मिन अशी 2 अपत्ये आहेत. रमण लांबा यांच्या पत्नी किम लांबा या रमण लांबा यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजही सामाजिक कामात जवळपास 25 वर्ष व्यस्त आहेत. बांगलादेश आणि भारतातल्या उत्तर प्रदेशमधल्या अनेक युवा गरीब मुलांच्या क्रिकेट उपक्रमांसाठी तसंच क्रिकेटमध्ये हेल्मेटचे महत्त्व विषयक जागृतीसाठी त्या सतत कार्यरत आहेत.